नमस्कार. पीक विमाच्या या विशेष विश्लेषणात सर्वांचं खूप खूप स्वागत. राज्यभरातले आपले अनेक शेतकरी बांधव ज्या पीक विम्याच्या पैशांची चातकासारखी वाट पाहत आहेत, त्याची नेमकी सद्यस्थिती काय आहे? आजच्या या विश्लेषणात आपण याच वास्तवाचा अगदी सविस्तर वेध घेणार आहोत. तर चला, अजिबात वेळ न दवडता थेट मूळ मुद्द्यालाच सुरुवात करूया. आमच्या जिल्ह्याला पीक विमा बैठकीत खरंच न्याय मिळालाय का? सध्या मदतीची वाट पाहणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात नेमका हाच एक प्रश्न घोळतोय, बरोबर ना? आणि म्हणूनच आज आपण उपलब्ध आकडेवारी आणि समोर आलेल्या माहितीच्या आधारे याच प्रश्नाचं अचूक उत्तर शोधायचा प्रयत्न करणार आहोत. आजचा या संपूर्ण विश्लेषणाचा रूपरेषा अगदी सोपी आहे. आपण या 5 महत्त्वाच्या टक्क्यांमधून जाणार आहोत. बैठकीचं वास्तव काय? कोणत्या जिल्ह्यांना मंजुरी मिळाली? कोणते जिल्हे अजूनही प्रतीक्षेत आहेत? यामागचं राजकारण कसं काम करतंय? आणि शेवटी सरकारच्या पातळीवर नक्की काय अपेक्षा आहेत? तर सुरुवात करूया पहिल्या भागापासून, बैठकीचे वास्तव. कृषी मंत्र्यांच्या या बहुचर्चित बैठकीत प्रत्यक्षात घडल्या तरी काय? बघा, राज्यभरातून अपेक्षा अशी होती की ह्या बैठकीतून एक व्यापक तोडगा निघेल. अनेक जिल्ह्यांचे रखडलेले पीक विम्याचे प्रश्न सुटतील अशी मोठी आशा होती. पण सत्य परिस्थिती थोडी वेगळीच आहे. ही बैठक प्रामुख्याने फक्त लातूर आणि परभणी या 2 जिल्ह्यांच्या चर्चेपुरतीच मर्यादित राहिल्याचं दिसून आलं. म्हणजे संपूर्ण राज्याच्या विलंबावर एखादा ठोस, सर्वसमावेशक निर्णय न होता ही बैठक फक्त एका मर्यादित चर्चेसारखीच ठरली आहे. आता वळूया दुसऱ्या भागाकडे. मंजूर जिल्हे. या सगळ्या प्रक्रियेत प्रत्यक्ष निधी कुणाला मिळालाय ते आता आपण पाहूया. 55. आता हा फक्त एक साधा आकडा नाहीये. धाराशिव जिल्ह्यातील तब्बल 55 महसूल मंडळांमध्ये प्रशासकीय पाठपुराव्यानंतर पीक विमा कंपनीला अखेर आपले आक्षेप मागे घ्यावे लागलेत. हे त्या भागासाठी एक अत्यंत मोठं आणि सकारात्मक यश आहे. आता जरा या आकडेवारीवर नजर टाका. चित्र अगदी स्पष्ट होतंय. धाराशिवमध्ये 4,05,000 शेतकऱ्यांसाठी तब्बल 360 कोटींहून अधिक रुपयांची मोठी रक्कम मंजूर झाली आहे. त्याखालोखाल अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये 5,000 शेतकऱ्यांसाठी 12 कोटी आणि वर्धा जिल्ह्यातील 14,000 शेतकऱ्यांसाठी 12 कोटी रुपये मंजूर झालेत. लहान का असेना, पण हा एक महत्त्वाचा दिलासा नक्कीच आहे. धाराशिवच्या या मंजुरीबद्दल जरा अजून बारकाईने पाहूया. म्हणजे बघा, तिथे सोयाबीन पीक विम्यासाठी अर्ज केलेल्या 4,44,000 शेतकऱ्यांपैकी तब्बल 4,05,000 शेतकरी आता भरपाईसाठी पात्र ठरलेत. याचा साधा अर्थ असा की जवळपास 95% शेतकऱ्यांना याचा थेट लाभ मिळतोय. ही रक्कम साधारण 10,000 ते 18,000 रुपये प्रति हेक्टरच्या घरात जाऊ शकते. आणि महत्त्वाचं म्हणजे जेव्हा इतर पिकांच्या नुकसानीचे अंतिम आकडे समोर येतील ना, तेव्हा हीच एकूण रक्कम 500 कोटींचा टप्पाही पार करू शकते. हे खरोखरच एक खूप मोठं पाऊल आहे. आता बघूया आपला तिसरा भाग, प्रतीक्षेत असलेले जिल्हे. ज्यांना ह्या बैठकीतून काहीच मिळालं नाहीये त्यांचं काय? एकीकडे आपण धाराशिवचं यश पाहिलं, पण दुसरीकडे परभणीमध्ये अजूनही विमा कंपनीचे आक्षेप तसेच कायम आहेत आणि त्यामुळेच कृषी मंत्र्यांकडून स्थानिक अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी झालीय. लातूरच्या बाबतीत म्हणाल तर तिथेही कोणतेही नवीन अपडेट्स नाहीयेत. बीड जिल्ह्याला तर ह्या चर्चेतून चक्क वगळण्यातच आलंय. आणि यवतमाळच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांसोबत जी बैठक होणार होती ती अद्याप झालेलीच नाही. ही नक्कीच खूप निराशाजनक परिस्थिती आहे. पण या सगळ्या निराशाजनक वातावरणात एक आशेचा किरण म्हणजे कृषी मंत्र्यांनी दिलेले निर्देश. परभणी आणि इतर प्रतीक्षेत असलेल्या जिल्ह्यांसाठी सुधारित आकडेवारी तयार करून ती केंद्र सरकारकडे सादर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्यात. आता इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. जे शेतकरी बांधव मदतीच्या प्रतीक्षेत आहेत त्यांनी आपली स्वतःची पात्रता तपासण्यासाठी काही तातडीची पावलं उचलणं खूप गरजेचं आहे. सर्वात आधी पीक विमा पोर्टलवर आपला ॲप्लिकेशन आयडी टाकून स्वतःच्या अर्जाची सद्यस्थिती नक्की तपासा. दुसरं म्हणजे CSC केंद्र किंवा बँकेत जाऊन तुमचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असल्याची खात्री करून घ्या. आणि जर त्यात काही त्रुटी असतील तर आवश्यक कागदपत्र घेऊन लगेचच तुमच्या स्थानिक कृषी सहाय्यक किंवा अधिकाऱ्यांशी संपर्क साधा. चला तर आता वळूयात चौथ्या भागाकडे, पीक विम्याचे राजकारण. काही जिल्ह्यांना कोट्यवधी रुपये मिळतात आणि काहींना का मिळत नाहीत, यामागचं गणित काय? खरं सांगायचं तर हे चित्र अगदी लख्ख आहे. एका बाजूला बघा, जिथे लोकप्रतिनिधी आणि शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून सक्रिय आहेत, प्रशासनावर सतत दबाव आणत आहेत, जसं की धाराशिव किंवा नांदेड, तिथे झटपट आणि सकारात्मक निकाल मिळत आहेत. पण दुसऱ्या बाजूला जिथे असे कोणतेही राजकीय किंवा संघटनात्मक प्रयत्न होताना दिसत नाहीयेत,
त्या जिल्ह्यांना विमा कंपन्या अक्षरशः वाऱ्यावर सोडून देत आहेत. तिथे फक्त आणि फक्त न संपणारी प्रतीक्षाच उरली आहे. हे विदारक पण सत्यवास्तव आहे. आणि आता शेवटचा 5वा भाग, शेतकऱ्यांच्या सरकारकडून नक्की काय अपेक्षा आहेत. आजच्या घडीला शेतकरी वर्गाची एकच अत्यंत रास्त अपेक्षा आहे. ती म्हणजे प्रत्येक नुकसानग्रस्त जिल्ह्यासाठी आणि महसूल मंडळासाठी एक सर्वसमावेशक राज्यस्तरीय आढावा घेतला जावा. फक्त जिथे राजकीय दबाव आहे तिथेच न्याय मिळायला नको, तर संपूर्ण राज्यात जिथे जिथे नुकसान झालंय त्या सर्व शेतकऱ्यांचा विचार करून त्यांना समान न्याय मिळवून देण्याची जबाबदारी आता कृषीमंत्र्यांनी घ्यायला हवी. या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटी एक अत्यंत बोचरा पण महत्वाचा प्रश्न उभा राहतो. जर फक्त रस्त्यावरची आंदोलने आणि स्थानिक नेत्यांच्या रेट्यामुळेच पीक विम्याचे हक्काचे पैसे मिळणार असतील, तर मग या मोठ्या सरकारी प्रशासनाचा आणि त्यांच्या यंत्रणेचा नेमका उपयोग तरी काय? राजकीय दबाव आल्याशिवाय आपली प्रशासकीय यंत्रणा आणि या विमा कंपन्या स्वतःहून काहीच करणार नाहीत का? हा प्रश्न नक्कीच प्रत्येकाला अंतर्मुख करायला लावणारा आहे. यावर नक्की विचार करा. तर आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण इथेच थांबूया. अशाच महत्त्वाच्या आणि माहितीपूर्ण विश्लेषणासाठी जोडलेले रहा. धन्यवाद.